स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रकरणामध्ये आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली। काही ठिकाणी आनंद आहे, काही ठिकाणी दुःख आहे। अशा प्रकारचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे। काही हसतील, काही रडतील असं काही पूर्वीच्या याच्यामध्ये ऐकायला मिळायचं। तशा पद्धतीने याचा निकाल आलाय। पण सुरुवातीला निवडणुका होत्या याचा आनंद आहे। सर, निकालाचा अर्थ कसा लावाल तुम्ही? नाही, निकालाचा अर्थ जो आहे सगळ्यात महत्त्वाचा असा आहे की भारतीय राज्य घटनेने जो दंडक घालून दिलेला आहे की 5 वर्षांच्या आत निवडणुका झाल्या पाहिजे। आता असं आहे की प्रत्येक निवडणुकीमध्ये जर आपण बघितलं ना तर काही ना काही मार्ग त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स येतात। आरक्षणाचा प्रश्न असतो, काही ठिकाणी प्रभाग रचनेचा प्रश्न असतो, कधी मतदार याद्यांचा प्रश्न होतो। हे प्रश्न हे प्रत्येक निवडणुकीमध्ये येणार। कधी कधी डिलिमिटेशन आहे, एखादा एरिया कमी होतो, जास्त होतो। त्यामुळे महत्त्वाचं असं आहे की हे प्रश्न उपस्थित होत राहतील, त्याची उत्तरं शोधावी लागतील, त्याची उत्तरं आपल्याला द्यावी लागतील। मात्र त्यासाठी आपण किती काळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रोखून धरणार हे फार महत्त्वाचं आहे। त्याचं कारण असं आहे की एक आपण पाहिलं तर काही काही कॉर्पोरेशनला 5 वर्षांपेक्षा जास्त कालावधीवर प्रशासक आहेत। निवडणुका 11 वर्षांपूर्वी तिथं झाल्या होत्या। छत्रपती संभाजीनगर असेल, नवी मुंबई असेल किंवा BMCला सुद्धा 3 वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाल्या। त्यामुळे इथं निवडणुका होणं महत्त्वाचं आहे। एकदा निवडणुका झाल्या की मग काय होतं की तिथे एक लोकांना रिप्रेझेंटेशन मिळतं। बाकी हे प्रश्न जे आहेत हे किचकट न्यायिक प्रश्न आहे। याला मोठे मोठे बेंचेस कॉन्स्टिट्यूट करायला लागतात, त्याला वेळ लागतो। पण त्यासाठी निवडणुका थांबू नये असं माझं मत आहे। आता ज्या जिल्हा परिषद आणि महानगरपालिकाच्या निवडणुका बाकी आहेत त्या ठिकाणी 50% मर्यादा ओलांडून निवडणुका होतील। तसं तर फार संख्या नसेल तरी पण तिथे 50% मर्यादा ओलांडून निवडणुका होतील की 50%च्या आतच सगळ्या महानगरपालिका जिल्हा परिषदांच्या निवडणुका? सरळ सरळ जो आदेश मी आत्ता ऐकला त्याची आपल्याला प्रत प्राप्त करावी लागेल। पण जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या बाबतीमध्ये मी स्पष्ट म्हणजे ऐकलेलं आहे, त्याच्या बाबतीत क्लिअर ऑर्डर आहे की जिथं 50%च्या वर रिझर्वेशन गेलेलं नाही त्या ठिकाणी तुम्हाला निवडणुका घ्यायच्या आहेत। जिथं जिथं 50%ची मर्यादा ओलांडल्या गेलेली आहे तिथं राज्य निवडणूक आयोगाला कॉल घ्यायचा आहे की सुनावणीपर्यंत थांबायचं का, त्यांना ते नोटिफाय करायचं। नोटिफाय जर करायचं असेल तर 50%पर्यंत त्यांना मर्यादा ठेवावी लागेल। सगळ्यात महत्त्वाचा भाग यातला असा आहे की महानगरपालिकांच्या मात्र सगळ्या निवडणुका आता नोटिफाय कराव्या लागतील। एक मुद्दा यामध्ये सर हा आहे, जे 57 स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्याच्या संदर्भात 21 जानेवारीला सुनावणी आहे। 5 डिसेंबरच्या आसपास ते निवडून येणे त्यांच्या हातात मिळेल आणि 21 तारखेला सुनावणी झाल्यानंतर त्यांना जर वाटलं की ही मर्यादा ओलांडली गेलेली आहे तर त्यांचं सदस्यत्व रद्द होऊ शकतं। निश्चितच त्यांच्यावर टांगती तलवार निश्चित आहे। मात्र तो आकडा थोडा आहे। आता त्यावर एक खल होईल की OBC आरक्षण किती असावं, काय असावं, जे दिलं ते योग्य आहे का। पूर्वी आपण पाहिलं असेल असं 27% सुद्धा देऊन आपल्या महाराष्ट्रामध्ये 3 दशकं निवडणुका होत होत्या। त्यामुळे आता हे सगळं आत्ताच याच्यावर आपण मला असं वाटतं की कुठल्याही निर्णयाप्रत येण्यापेक्षा सुनावणीची वाट बघावी, सर्वोच्च न्यायालय काय भूमिका घेते याबद्दल, मग त्यानंतर त्यांचं भवितव्य ठरेल। 21 तारखेला कळेल त्यांना त्यांचं भवितव्य काय आहे नक्की। 21 तारखेलाच त्यांना त्यांचं भवितव्य कळेल असं मला वाटत नाही। त्याला पुढचा थोडासा सुनावणीसाठी वेळ लागेल। त्यांना पण तारखा मिळाल्या तर कदाचित त्यांना सुगीचे दिवस येतील किंवा त्यांना नाही, आता या गोष्टीमध्ये मी काही फारसं भाष्य करू शकत नाही। पण सद्यस्थितीत त्यांच्या निवडणुका होत आहेत एवढंच मी म्हणेन। राहिला प्रश्न त्यांचं भवितव्य, तर ते सर्वोच्च न्यायालय जसा निर्णय घेईल त्याप्रमाणे पुढे जी काही कारवाई होईल त्याला सामोरं जाणावं लागेल, कारण ते शेवटी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे। भांटिया कमिशनवरती आज पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला। त्याच्या संदर्भामध्ये म्हटलं गेलं की त्यांनी जे अहवाल गोळा केलेला किंवा सर्वेक्षण केलेलं आहे त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं। त्या संदर्भात आता 21 जानेवारीला सुनावणी होती। भांटिया कमिशन बाबत मात्र आता सविस्तर निर्णय होईल। भांटिया कमिशन जे आहे त्यांनी काय केलंय की प्रत्येक लोकल बॉडी वाईज त्यांनी रिझर्वेशन ठरवलंय। म्हणजे ग्रामपंचायतीत किती असावं त्या हे सुद्धा त्यांनी ठरवून दिलेलं आहे। त्यांनी 50%ची आरक्षणाची मर्यादा सुद्धा ओलांडलेली नाहीये। त्यामुळे भांटिया कमिशन बाबत जे आहे काही याचिकाकर्त्यांना आक्षेप आहे। काही जण म्हणतात भांटिया कमिशनचा अहवाल योग्य आहे। त्यामुळे आता तो अहवाल न्यायालयाने आज म्हणलंय की आम्ही काही पूर्ण वाचलेला नाहीये, आम्ही त्याच्यावर अभ्यास करू आणि मग 21 तारखेला सुनावणी करू। त्यामुळे भांटिया कमिशन राहतो का अजून कुठला आयोग नवीन नेमावा लागतो हे सगळं 21 जानेवारीच्या सुनावणीनंतर ठरेल। एक मुद्दा हा आहे, आता समजा भांटिया कमिशन योग्य म्हटलं तर भांटिया कमिशननी प्रत्येक ठिकाणी जे आहे वेगवेगळी आरक्षणाची मर्यादा दिलेली आहे। समजा नागपूर आहे, नागपूरमध्ये एखाद्या भागामध्ये त्यांनी आरक्षण 14%, 20% दिलं असेल, पण आत्ताच्या या निवडणुकीत 27% दिलंय सरसकट। तर त्यावरती काही गंडांतर येईल का? मला स्पष्टपणे म्हणायचं, भांटिया कमिशनच्या शिफारशींची अंमलबजावणी सध्या होतच नाहीये। त्यामुळे आज तो प्रश्नच उपस्थित होणार नाही, कारण भांटिया कमिशन आणि त्याची जी लागू कसं करायचं, काय करायचं हे सगळं सर्वोच्च न्यायालयासमोर आता भविष्यात ठरणार आहे। आजच्या तारखेला जो आहे फक्त जी परिस्थिती आहे त्याप्रमाणे हे प्रकरण सुरू आहे।
भांटिया कमिशनच्या बद्दल प्रश्नचिन्ह आहेच. त्यामुळे समजा भांटिया कमिशनच्या अहवालावर जर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं तर सर्वोच्च न्यायालय पुन्हा राज्य सरकारला एक डेडिकेटेड कमिशन नेमून योग्य तो अहवाल द्या असं सांगू शकतं. निश्चित सांगू शकतं. हे पूर्वी पण झालेलं आहे. त्यामुळं भविष्यामध्ये या सगळ्याच्या संदर्भामध्ये त्याचा परिणाम सांगितल्यानंतर राज्यात झालेल्या निवडणुकांवर होईल का? खरं सांगायचं तर कसं आहे की ओबीसींचं राजकीय आरक्षण हा फार मोठा प्रश्न आहे, हा देशभराचा प्रश्न आहे, हा आपल्या फक्त महाराष्ट्राचा प्रश्न नाही आहे. त्यामुळे सगळ्याच्या सगळ्या जे काही आपल्याला देशभरामध्ये त्याचा परिणाम होणार असल्यामुळं त्वरित सर्वोच्च न्यायालय असं काही आदेश सगळ्यांचं ऐकून देईल या बाबतीमध्ये. तर हे होते ॲडव्होकेट देवदत्त पालोदकर सर. पालोदकर सरांनी ओबीसीचा प्रश्न हा आपला नाही आहे, तर हा प्रश्न सर्व देशाचा आहे, देशातील सर्व ओबीसींचा आहे. त्यामुळं या सगळ्या संदर्भात सर्वोच्च न्यायालय जे 21 जानेवारीला सुनावणी घेणार आहे त्या सगळ्या संदर्भामध्ये आता काय घडतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कपूरसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली.